बसा. राधा, मी समजू शकतो सौरभची आठवण येणार तुला, पण आता कसा वाटतंय तुला? बरा वाटतंय ना? हो, ठीक आहे. डॉक्टरांनी तुला बेड रेस्ट सांगितलेली आहे. आता हालचाल करायची नाही जास्त, नाहीतर बरा वाटते म्हणून उठशील आणि काय माय करायला जाशील. चालणार नाही. आम्ही सगळे जण आहोत, आम्ही बघू काय ते आम्हाला सांगायचं. हो, पण जीजू, माझ्या या सगळ्या धावपळीमुळे सीमा वहिनींना आणायचं राहून गेलं. रद्द झाला ताच बरा झाला. का? काय झालं? जीजू, सांगा ना, काय झालं? राधा, सीमा वहिनीने मला जो चेक दिला होता ना बँकेत टाकायला, तो मी बँकेत टाकला, पण तिनं स्टॉप पेमेंट केलाय. काय? होय. रंजूला कळला म्हणून रंजूने फोन केला, तर रंजूला बोलली माझ्या पैशाचा काय करायचा तर मी ठरवेन. असं म्हणाल्या? पण तो चेक तर त्यांनी स्वतःहून दिला होता ना तुम्हाला? होय ना, मी मार्कंड दादा बरा व्हावा म्हणून खर्च केला तो. एक्झॅक्टली. आणि त्यांनी परत द्यायलाच हवा. तुम्ही तुमचं घर आणि दुकान विकलं होतं. नाही नाही, तो प्रश्न नाही आहे राधा. मार्कंड बरा व्हावा म्हणून जेवढा जेवढा मला करता येईल तेवढा मी केला, पण आता माझ्या समोर सगळेच प्रश्न असे उभे राहिलेत. राधा, एक काम करशील? काय? तुझ्या हॉस्पिटलमध्ये मला एखादी नोकरी देशील, वॉर्ड बॉय नाहीतर पिऊनची. जीजू, हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे त्या नोकरीत काही कमीपणा नाहीये, पण तुमचा पिंड नोकरीचा नाहीये. तुम्ही तुमचं दुकान परत घ्या ना, मी पैसे देते त्यासाठी. नाही नाही, नको नको. त्या दुकानाची किंमत आता लय वाढली आणि आधीच लोकांचे घेतलेले द्यायचे आहेत. आणखीन बोजा नको. तू माझ्या नोकरीचा बघ ना. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी विचार करीन. पण जीजू, मला वाटतं की तुमच्या पैशाबाबत मला एकदा सीमा वहिनींशी बोलायला हवं. आणि वेळ पडली ना तर मी त्यांच्याशी भांडेन. राधा, अहो, प्रेमानी पण भांडता येतं. सो डोंट वरी. ठीक आहे, तुला जा योग्य वाटेल ता कर, पण आता आराम करायचा. हा, चल येतो मी. आणि तुला काय लागला तर मला सांगायचा. हा, रेस म्हणजे रेस. आम्ही सगळे जण आहोत. बाळा, काळजी घे. हा, हो. केदार, केदार. काय हवंय? केदारला कशा लाक मारताय? काय होतंय? काय मला जरा मळमळतंय. मळमळणारच. शरीराला अजिबात हालचाल नको. मळमळणार नाही तर दुसरं काय होणार? खायचं दिसेल ते. व्यायाम नाही, काही नाही. दादा प्लीज,
मला उगाच उपदेश करू नका. जमलं तर औषध द्या, नाही तर नका देऊ. अगं तुला उपदेश करणं हेच तुझ्या रोगावरचं औषध आहे, कळलं का? बाई मी सांगतो तसं कर. उद्यापासून पहाटे उठ, मी तुला प्राणायाम करायला. केदार कुठे गेले हे? अहो केदार. अहो केदार, केदारच्या कानापर्यंत तुझी हाक पोचणारच नाही. का? कारण ते रमलेत. म्हणजे? रमले रमले. दादा काय बोलताय तुम्ही? ज्योती बरोबर रमले, कळलं का? केदार. बघा आपल्या कर्माची फळं बघा. काय झालं काय राधा? काय साप दिसला? घाबरते का त्याला? मी आहे ना गावाकडे. मी लय मोठमोठे आजगर पकडलेत. कुठे आहे साप? जिजू झुरळ झुरळ झुरळ. अरे काय ओरडताय तुम्ही? आजारी मुलगी ती आणि तिच्याकडे किती ओरडतोस तू? काय हे काय चाललंय तुझं? झुरला. अरे कोण जुळलं? ही कशी जुळेल? अरे आजारी आहे ना ती. अरे ढगे ढगे म्हणतो आणि जमिनीवरच्या झुळ्याला घाबरतो. तो मध्ये बोलतो तेच बरं. तल्लाला जातो. थांब मी बघतो कुठे ते झुरळ. काही दिसत नाही. अरे मेलय की काय जिवंत आहे? हा बघ कसा छान दिसतंय बघ. त्याला पंख असते ना तर मी फुलपाखरू म्हटलं असतं. हा तुझा झुरला. काय तुझा बघितलं ठीक आहे. हा ढग्या कशाला घाबरतोय? काय मस्तीचा कलर बघ त्याला. का अरे छान किती दिसते झुरळ बघे. फुलपाखरू म्हटलं असतं पण मी झुरळ आहे ना. आता कसं बोलणार मी त्याला फुलपाखरू? जिजू मला खूप भीती वाटते. अगं मी सुद्धा त्याला बघितलं ना, काय मला एकदम वाकडी आल्यासारखा वाटते. तसं मी कोणाला घाबरत नाही. वाघ सिंह झॅबरा उंट कोणाला समोर आण मी घाबरत नाही तसा. पण झुरलाची मला लई किलच वाटते. अरे कशा थापा मारतोय? शूरवीर असल्याच्या बाता करतोस. हा ढके ढके नाव घेतोस आणि जमिनीवरल्या झुरळाला घाबरतोस. मोठा आलाय शूरवीर. अहो खरंच सांगतो गारवांना, मी घाबरत नाही. कोण झुरलाची जरा मला लय भीती. आता एकदा काय झाला, मी शाळेत असताना ना झाला बाकड्यावरून माझ्या असा त्या पॅन्टीत घुसला होता ना, तेव्हापासून मला त्याचा कंटाळा आहे. नाही तर मी तसा घाबरत नाही. राणीचा भाग माझ्या जवळ नाही. मी सगळा उंट हत्ती घोडे अशा समोर बघितले, त्यांना नाही घाबरत मी. तिथे पण मीच बघायला पाहिजे का? त्या पेशंटकडे तुम्ही बघा ना आता. अरे कधीतरी माझा विचार करा माणूस म्हणून. नाही मला नाही जमणार. ठीक आहे बघतो. सगळ्यांसाठी करतो, तुमच्यासाठीही करतो. तुला सांगितलं ना ज्योती, माझ्या आयुष्यात मला समजून घेणार असं कोणी भेटलंच नाही. गार्गीसाठी मी इतकं केलं पण नाही, माझ्या घरात कधी विरघळलीच नाही ती. कायम फूट पडली. मला ना माझ्या घरच्यांना धरून चालणारी मुलगी हवी होती माझ्या आयुष्यात. पण घरच्यांपासून कायम तोडलंच मला. खरं सांगू ज्योती, शी नेव्हर केअर फॉर मी. नेव्हर. केदार. तुम्ही इथे काय करताय? पालक सूप. काय? ही पालक सूप करतेय राधासाठी. आणि मी माझी एक इम्पॉर्टंट केस समजवतोय. ज्योती तू जरा बाहेर जा ना, मला बोलायचं यांच्याशी. पण मी राधा मॅम साठी सूप बनवते. नंतर बनव, आता बाहेर जा. ठीक. केदार अहो मला ना खूप मळमळत आहे. प्लीज मला औषध द्या ना. मी कधीपासून शोधते हो तुम्हाला. तुझ्या बहिणीकडून घे.
ती देईल तुला औषध. औषध सांगा, औषध सांगा. केदार अहो काय झालं? तेव्हापासून मी झुरलाला घाबरतो. हे माझ्या रंजीला ना डोका कमीच आहे. कशाला त्या झुरलाचं औषध मारायचा? केवढी झुरला बाहेर पडली ती. चला चला आपण निघूया, नाही तर दुसरा झुरला बाहेर पडायचा. जीजू थांबा ना, घरवळणं थांबा. हो, हो. आपण गप्पा मारूया. मला एकटीला ना खूप बोर होतं. नाही नाही नको नको, मी जातो आपला. साहजिक आहे, ती नेहमी कामात बिझी असायची ना. आता अशी बिचारावर बसून बसून त्या कंटाळ येत असेल. बस बस, ती म्हणते ना गप्पा मारायच्या. चला तुम्ही बसा, मी चाललो. मला जाऊ दे, सोडा तुम्ही. अरे दुसरं झुरळ आलं तर मी पकडेन त्याला, तू काय काळजी करू नको. बस नको नको, दुसरा झुरल मी आहे. राधा मला जरा बोलायचंय तुझ्याशी. घे राधा, तुला टाइमपास पाहिजे होता ना, हा घे टाइमपास. राधा हे यश, जीजू, रंजूताई आणि दादा ना मला सारखे कशावरून बोलत असतात ग. तू प्लीज यांना सांगून ठेवा. मला वाटला राधाला बारा नाही म्हणून ही तिचा मनोरंजन करायला आली, तर ही आपली तक्रारीचाच पाडा वाटते. जीजू प्लीज नका चिडवू तिला. ती पण घरी कंटाळत असेल. नका चिडू. बरा बरा बोल गार्गी, काय बोलायचं होतं? मला ना खूप मळमळतंय ग. होतास. तू एक काम कर, तुपाबरोबर 1 चमचा ओवा खा, चावून चावून. हवं असेल तर थोडा गुळ घे. नंतर फेऱ्या मार आणि मग आराम कर. तुला बरं वाटेल. हा, ह्या ती एकदम चांगला करेल. ह्याच्यामध्ये ती मास्टर आहे एकदम. जीजू तू एक काम करतेस का? ओवा खाऊन झाल्यानंतर इथेच ये, आपण गप्पा मारूया. आणि इथेच झोप, म्हणजे मलाही कंपनी होईल. ही गप्पा मारणार? अरे बाबा, ही गप्पा कुठल्या मारते? ही सतत भांडत असते. मी कधी हिला सरळ बोलताना बघितलाच नाही. कशी भांडते माहितीये? आमच्या लोअर परलच्या चालीमध्ये तलाला नलाला पाणी आला काय, जी भांडणं करतात ना बायका, ते हिला बघून तर पडूनच जातील. तसाच नलावरती आपल्या बादल्या टाकून. जीजू राधा बघितलंस ना तू, हे असंच बोलतात मला. गार्गी तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. हा उगाच ट्यूट्यू करतोय. मग अशी झुरळ आला होता ना, तर बोबडी वळली होती याची. तिला काय सांगताय? कोणाला सांगितलं होती? तिच्या माहेरी जाऊन सांगेल ना. सांगू दे. मला काय सांगितलं तर आपल्या धर्माधिकाऱ्यांची इज्जत जाईल. माझा काय? जीजू टाकू दे. हा घ्या तुमचा मित्र. अरे वाघ मागे लागल्यासारखं ओरडतोय. माझी खोडी काढत होतात ना. दुर्लाची मस्करी नाही करत. बापरे, हा यशवंतचा किंचाळण्याचा आवाज आहे ना? काय झालं काय त्याला? अरे बघ किती छान दिसत ते. आता हसतोय. बहुतेक कुहूला खेळवत असेल. नाही? दादा त्यांच्या ना डोक्यावर जरा परिणाम झालाय, म्हणूनच ते हसतायत आणि किंचाळतायत. तुम्ही एक काम करा ना, त्यांना ना मेंटल हॉस्पिटलमध्येच टाका. ही ना खरोखरच डोक्यात जाते माझ्या. वागण्याची बोलण्याची काही पोचच नाहीये हिला. लहान मोठं बघायचं नाही, उचलली जीवाने लावली टाळ्याला. मूर्ख कुठची. कसा असणार पोच? लांडग्याची बायको लांडगी, ती हरिण कशी होईल? नाही का? रंजू अगं बाई सौरभ, आलास?
दादा नमस्कार. अरे अरे इथं बस. ठीक आहे. अगं बाई, हे काय? आणि आला आला दादांच्या पायाशी बसलास? वा, मला त्यांची खूप आठवण येत होती. त्यांच्यासाठी स्पेशल फोन पण केला होता मी. गारवंडांनी घेतला. पोरा, तुझी दिल्लीची ट्रिप उत्तम झाली म्हणायची. फॅन्टॅस्टिक. बाकी इकडे काय, ऑल इज वेल? हा, तसं सगळं ठीक आहे, पण अरे राधाला जरा त्रास होत होता. काय? पण मला काही बोलली नाही ती फोनवर. अरे तू डिस्टर्ब होऊ नयेस म्हणून बोलली नसेल. आठवडाभर बेड रेस्ट सांगितलाय तिला. पण म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय का? नाही रे, घरीच आहे ती. तिची देखरेख करायला डॉक्टर ज्योती आली. राधा, हा कशाला गेला आमचा पैलवान हनुमंतासारखा? अगं हनुमान नाही का तिरमिरीत गेला होता आणि दुराणागिरी उचलून आणला तसा. तू पण ना म्हणजे हसून हसून मेले मी. झालं मी पण. मला लय त्याची किळस वाटते. यांना कशी नाही वाटत काय कळत नाही मला. तुम्ही दोघेही ना पात्र आहात, पात्र. धुराला काय घाबरता? घारू अण्णा प्लीज बाज, तो विषय नको आता. हा मग राधा, सौरभ, सूर्या, चला आम्ही पण आहो इथे. आमची दखल घे, आम्हाला आधी जाऊ दे. काय चला चल. काय बाकी बरा आहे ना सगळा? हा एकदम मजेत ना? आठव बिटव येत होती की नाही तुला? हे आपलं का जुरलं का बोलायचं ना? लक्षात ठेव. चल 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 चल. तू पोरांचा बघा कसा प्रेम चाललाय. काय बघतोस बाहेर कसं काय करता तुम्ही? है फूलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कुराना गजब हो गया. न हम होश में है न दिल होश में है, नजर का मिलाना गजब हो गया. दादा दादा काय ग? दादा आले म्हणून फसवलं काय मला? मग काय काय चाललंय तुझं? कुणी आलं म्हणजे? अगं काय झालं माहितीये, सौरभ आणि राधाला एकत्र भेटताना बघितला. असा वाटला थोडा वेळ मी पण हिरोच झालोय. असं वाटलं तुझा हात धरलाय आणि आपण दोघे समुद्र किनारी निघालोय. अशी लाटा दिसत आहेत. असा संध्याकाळ झाली आहे, वर बघतो तर काय चांदणा. चांदण्यात चांदणं पीठ बरं चांदणं, चांदुल्या रातीच्या वार. अगं बाई चांदुल्या रातीच्या वार. यश ऐक ना, खरंच मला सुद्धा ना असं वाटतंय की आपण समुद्र किनारी हिंडतोय. वाटतंय असा. खराच वाटला पाहिजे माणसाला. त्यासाठी काय समुद्र किनारी जायलाच पाहिजे असं काय नाही. अरे मन गेला तरी चालते. हा बघ माझा मन गेलाय समुद्रावर. मला दिसतंय तुझे केस ओढतायत. अरे तुझा पदर असा वाऱ्यावर उडतोय.
तुझा पदर वाऱ्यावर उडतो, माझा बघून जीव धडधडतो, तुझी नखऱ्याची चाल करी जीवाचे हाल, माझे गुलाबाचे फुला, माझे गुलाबाचे फुला. हे सगळं मला स्वप्न वाटतंय सौरभ. स्वप्नासारखंच गोड सत्य आहे. आणि आता हे असंच राहणार, कारण खूप बदललोय मी राधा. अँड द क्रेडिट गोज टू यू. नाही सौरभ, मी फक्त प्रयत्न केला. प्रत्यक्ष बदल तुला घडवून आणायचा होता, आणि स्वतःला बदलणं सोपं नाहीये. खरंच सोपं नाहीये. पण तू बदललं स्वतःला फॉर बेटर. आय एम सो हॅपी, सो हॅपी. असं वाटतंय की आपण नव्याने भेटतो एकमेकांना. हो ना? तुलाच काय, मला असं वाटतं की मी स्वतःलाच नव्याने भेटतोय. आणि हा नवा सौरभ मलाही खूप आवडतोय. मला सुद्धा. हो ना? आणि एक सांगू, आपल्या घरात ना आता कधीच वाद होणार नाही, कारण आता सगळे लगाम मी माझ्या हातात घेतले. कधीच नाही उधळणार वाद. अगदी तुझ्या स्वप्नात होतं ना तसं घर आता तुला बघायला मिळेल.